हॅलो डिअर स्टुडंट्स, मी सलमान काकतीकर, फाउंडर ऑफ अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ते म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रामधील महत्त्वाचे प्रश्न. ओके, तर मी यामध्ये 25 ते 26 प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे 25 ते 26 प्रश्न तुम्ही परफेक्ट करा. अजून आपल्याकडे 8 दिवसाचा कालावधी आहे. हे 25 ते 26 प्रश्न तुम्ही परफेक्ट केला तर तुम्हाला अबो 60 टू अबो 70 आउट ऑफ 80 म्हणतोय मी. आणि जर आउट ऑफ 100 बघितला तर 70 टू 80 मार्क्स सहज तुम्हाला इझिली मिळू शकतात. ओके, तर मी कोणकोणते प्रश्न घेतलेले आहेत बघा याच्यामध्ये. फर्स्ट जो मी क्वेश्चन घेतला आहे तो म्हणजे डिफरन्स बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामधील फरक. हा प्रश्न नक्कीच करा, कारण मागच्या वर्षी बरेच विद्यार्थी या अपेक्षेमध्ये होते की हा प्रश्न येणार येणार येणार, पण मागच्या वर्षी आलेला नाही आहे, म्हणजे यावर्षी येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर फीचर्स ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट टॉपिकमधला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे तो म्हणजे उपयोगितेचे प्रकार, फरक. फरकासाठी हा प्रश्न येऊ शकतोय किंवा कन्सेप्टसाठी टाइप्स ऑफ युटिलिटी, दोन्हीमध्ये सुद्धा तुम्ही याचे पॉईंट्स कव्हर करू शकता. त्यानंतर डिफरन्स बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी, एकूण आणि सीमांत उपयोगितेमधील फरक. हा सुद्धा क्वेश्चन फरकसाठी यावर्षी येण्याची शक्यता सगळ्यात जास्त मानली जात आहे. त्यानंतर लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत किंवा नियम, हा सुद्धा क्वेश्चन तितकाच महत्त्वाचा आहे यावर्षी. त्यानंतर हा क्वेश्चन परवाच्या जो तुमचा येणारा पेपर आहे त्यामध्ये नक्की बघायला मिळेल, तो म्हणजे डिमांड कर्व स्लोपिंग डाऊनवर्ड्स रिझन्स. ओके, रिझन्स तुम्हाला जिथे एक्सप्लेन करायचे असतात तिथं मागणी वक्र हा खाली सरकणारा असतो, त्याची कारणे द्या आणि स्पष्ट करा. त्यानंतर लॉ ऑफ डिमांड, मागणीचा नियम, शेवटचा जो 8 मार्कचा प्रश्न आहे, 8 मार्कचे 3 क्वेश्चन विचारले जातात, त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा येण्यासारखा क्वेश्चन हाच आहे, मागणीचा नियम विथ अझम्पशन्स अँड एक्सेप्शन्स. ओके, त्यानंतर लॉ टाइप्स ऑफ डिमांड होतं वरती, इथं लॉ ऑफ डिमांड घेणार आपण, ज्यामध्ये गिफेनच्या वस्तू हे एक त्याचा अपवाद आहे. ओके, एक्सेप्शन्स आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. इथं टाइप्स ऑफ डिमांड आहे, मागणीचे प्रकार, जो की डिफरन्ससाठी क्वेश्चन येऊ शकतोय आपल्याला. त्यानंतर आपल्याला या 4 मधला एक क्वेश्चन 100%, 2 मधला एक क्वेश्चन 100% बघायला मिळेल, तो म्हणजे एक्सपान्शन अँड कॉन्स्ट्रक्शन, म्हणजे मागणीतील वृद्धी आणि संकोच किंवा मागणीतील वाढ आणि घट. ओके, हे दोन्ही क्वेश्चन परफेक्ट करा. त्यानंतर टाइप्स ऑफ प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार लिहून ठेवा, पाठ करून ठेवा. हा क्वेश्चन 8 मार्कला ठरलेला आहे यावर्षी. ओके, या वर्षीच्या पेपरमध्ये 8 मार्कला हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार, परफेक्टच करा. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टेड ऑन इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीच्या लवचिकतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. हा सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. त्यानंतर जसं मागणीतील वृद्धी, संकोच, वाढ, घट महत्त्वाचा आहे, तसंच पुरवठा, सप्लायमधील वृद्धी, संकोच, वाढ, घट यामधला सुद्धा फरक स्पष्ट करा, महत्त्वाचा आहे. त्यानंतर कॉस्ट अँड रेव्हेन्यू कन्सेप्ट, खर्च आणि प्राप्ती संकल्पना, हे सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या मानल्या जातील. त्यानंतर गेल्या वर्षीचा जर पेपर उचलून बघितला तर त्याच्यामध्ये मक्तेदारी, मोनोपॉलीची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. ओके, मग राहते तरी काय, परफेक्ट मोनोपॉलिस्टिक अँड ओलिगोपॉली कॉम्पिटिशन, पूर्ण मक्तेदारयुक्त आणि अल्पाधिकार. मला पर्सनली वाटतंय की अल्पाधिकार किंवा मक्तेदारयुक्त या दोन्हीपैकी एकाची वैशिष्ट्ये 100% पेपरमध्ये विचारली जातील. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर, ओके, निर्देशांक जो आहे त्याची रचना कशी केली जाते, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर फरकसाठी हा सुद्धा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे जो येऊ शकतोय, तो म्हणजे साधा आणि भारान्वित निर्देशांक, सिंपल अँड वेटेड इंडेक्स नंबर. ओके, डिफरन्ससाठी क्वेश्चन असू शकतोय. त्यानंतर मेथड्स ऑफ मेजर नॅशनल इन्कम, नॅशनल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणत्या आहेत हे तुम्हाला द्यावं लागेल. आणि त्याच टॉपिकमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि नेट डोमेस्टिक प्रोडक्ट होते. ओके, म्हणजे ढोबळ नफा, ढोबळ दरडोई उत्पन्न आणि निव्वळ दरडोई उत्पन्न. ओके, हा क्वेश्चन तितकाच महत्त्वाचा आहे फरकासाठी, हा सुद्धा पूर्ण करा. त्यानंतर डिफिकल्टी इन मेजरमेंट ऑफ इंडेक्स नंबर, निर्देशांक मोजण्यासाठी कोणत्या अडचणी येतात, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर
पब्लिक फायनान्स अँड प्रायव्हेट फायनान्स, ओके, सार्वजनिक वित्त व्यवहार, खाजगी वित्त व्यवहार, या दोन्ही मधला फरक जो काय असेल तो द्यावा लागेल आपल्याला. त्यानंतर सोर्सेस ऑफ नॉन टॅक्स रेव्हेन्यू, कर उत्पन्नाचे मार्ग. गेल्या वर्षी मी विद्यार्थ्यांना सजेस्ट केला होता, हा क्वेश्चन सुद्धा 8 मार्कला येऊ शकतोय, पण तो आला नाही. पण यावर्षी शक्यता जास्त आहे. बघा, मी वर्ण 3 क्वेश्चन सांगितले. एक तर लॉ ऑफ डिमांड, मागणीचा नियम, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आणि कर उत्पन्नाचे मार्ग. हे 3 प्रश्न, ह्या 3 मधले 2 प्रश्न तरी तुम्हाला 100% लास्ट क्वेश्चन मध्ये बघायला मिळतील, याची पूर्ण गॅरंटी असेल. ओके. त्यानंतर इंटरनल डेप्ट अँड एक्सटर्नल डेप्ट, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज, फरक स्पष्ट करायसाठी येऊ शकतोय. त्यानंतर रिझन्स इन ग्रोथ द पब्लिक एक्सपेंडिचर, हा सुद्धा मोठा प्रश्न असू शकतोय. ओके, सार्वजनिक खर्च वाढीची कारणे कोणती आहेत. त्यानंतर फंक्शन्स ऑफ आरबीआय अँड कमर्शियल बँक, मध्यवर्ती आणि व्यावसायिक बँकांची कार्य. आता यासाठी वेगळा प्रश्न अजिबात करू नका. तुम्ही ओसीचा अभ्यास केला असेल, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्सचा, त्याच्यामध्ये तुम्ही कमर्शियल बँकांची कार्य बघितलेलं आहात, तेच इथं लिहायचं जर क्वेश्चन आला तर. आणि एसपी मध्ये तुम्ही मध्यवर्ती बँक आरबीआयची कार्य बघितलेलं आहात, जर क्वेश्चन आला तर तो उचलायचा आणि इथं लिहायचा. इथं वेगळं पाठ करण्यासारखं काहीच नाही आहे. ओके. आणि मला पर्सनली वाटतंय 100% बोर्डाच्या पेपरमध्ये छापलेला क्वेश्चन असणार हा, तो म्हणजे डिफरन्स बिटवीन मॉनेटरी अँड फिस्कल पॉलिसी, मौद्रिक धोरण आणि राज्य वित्तीय धोरण यामधला फरक काय आहे. आणि शेवटचा क्वेश्चन मी कव्हर केलाय, तो म्हणजे डिफरन्स बिटवीन बॅलन्स ऑफ पेमेंट अँड बॅलन्स ऑफ ट्रेड. ओके, व्यवहार तोल आणि व्यापार तोल यामधला फरक आपल्याला विचारला जाऊ शकतोय. ओके, तर अशा पद्धतीने मी हे इम्पॉर्टंट एक 26 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. अजून काही माझ्याकडे 4-5 क्वेश्चन्स आहेत जे रिझनसाठी विचारले जाऊ शकतात. ओके, जर ते क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्ही, मी इथं दिलेला नंबर आहे माझा पर्सनल नंबर, यावर मला मेसेज करू शकताय. आमच्या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकताय. ओके, फॉलो करू शकताय. आपल्या जे यूट्यूब चॅनल आहे अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी, नक्की सबस्क्राईब करा. ओके, आणि आम्ही फ्री लेक्चर ऑर्गनाईज केलेले आहेत. उद्यापासून ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने लेक्चर्स आहेत. जर इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्याशी संपर्क करा. धन्यवाद.